एका डब्बीसाठी किती पळावं लागते बघा. एकच डब्बी पाहिजे फक्त. दवाखान्यात न्यायचंय. काय झालंय तुला? काय झालं दाखव. आलतो दवाखान्यात. 2 वाजता डॉक्टर येणार म्हणून आता परत रिटर्न चाललोय. आता हे हॉस्पिटल आहे. ह्याला दवाखान्यात आणलं होतं. बघू आता येऊ 2 वाजता रिटर्न परत. काही बाकीचं थोडंसं काम आहे. थोडंसं काम करून येऊ आपलं. थोडे तासाभराचं आपलं जरी झालं ना काम तरी होऊन जाईल. बघा हे हॉस्पिटल आहे. इथं लावली गाडी आपली. इथं लावलेली गाडी. चला जाऊन द्या. दुसरं आपलं काम राहिलं. बघा इथून आता टेंट घेतलाय. ही शॉप आहे. इथून टेंट घेतला आता. उद्याचा आहे प्लॅनिंग जायचा. बघू राजगडला जायचं आहे. एक दिवस बहुतेक एक दिवस कॅम्पिंग होईल तिथं. सामान आलेलं त्यासोबत. हा असा टेंट आहे. 4 पर्सनसाठी 4 जणांचा आहे. किती टुच्च घ्यायचं 2 आता ह्याला. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग. पावसाची सुरुवात झाली बाबा. काल पहिला पाऊस पडला होता. आजही दुसरा पाऊस. मस्त ढग आले. मस्त वातावरण झाले. एक नंबर. तिथून राईट साईडला हा इथं भेटेल बघ. आज झालं डब्बे हुडकतोय. डब्बे आहे का छोटी? कुठं भेटेल? हे ना तास झालं हुडकतोय डब्बी. एक डब्बी मी भेटायला. पुढं करू हे डॉन. कुठं म्हणला तो? हा तिथे भेटेल बघ. स्टेशनरी दुकान आहे ती. तिथं नाही भेटलं ना मला तर आम्हाला क्रीम असतो का? आम्ही जातो घरी. हा भेटेल इथं भेटेल. हाकलून आता तिथं जायचंय. बघ तिथं बघू. तिथं दिसतंय प्लास्टिकचं. एका डब्बीसाठी किती पळावं लागते बघा. एकच डब्बी पाहिजे फक्त आम्हाला. तिथे एक प्लास्टिक इथे. तर डब्बी आहे का छोटी डब्बी प्लास्टिकची? आम्हाला क्रीम घ्यायची आहे प्लास्टिकची छोटी गोल. हां मग पॅकच आहे का डायरेक्ट? पॅक नको आहे आम्हाला. त्यांच्या आईला कुठून घेत होते ते? सगळे सेमचे आणत होते रे. दिसा नाही पण कोण आपल्याला कोण. अरे यांनी दुकानं कशाला टाकली सांग. त्याच्याकडे डब्बी नाही. जातो आता. जाऊन दे. ह्यांच्याकडे बी नाही लागा. अरे मग भेटतंय कुठं नेमकं ते?
कोण आता तिथलं दिसलं ना त्यांना विचार बरं कुठं भेटती म्हणून. अरे एका डब्बीच्या शोधत आहे आम्ही, एक डब्बी भेटत नाही आम्हाला. सगळे दुकानं हुडकले, एकाकडे बी डब्बी नाही. आता कसं करायचं, काय करावं आता. चल बरं इकडेच जाऊ आता, इकडेच बघू. नो ऑप्शन आहे ना आपल्याला, डब्बी घ्यावंच लागणार. क्रीम कशी घ्यायची. सवय नाही हे लोक म्हणायला लागले, चांगली गोष्ट आहे. बघू असं हार्टबीट जास्त वाढली आहे बरं का. त्यांच्याकडे आहे का सर, छोटी डब्बे आहे का. सगळीकडे हिंडून आलो, इथून गेलोय महागारी. हो हां नाही नाही, आम्ही व्लॉग चालू आहे जरा. हो का, ह्या डब्बीसाठी आम्ही नाही तिथं जाऊन आलो. आहेत का गाडी खाण्यासाठीच ठेवली, आम्हाला पण काही इंटरेस्ट नाही. लोकांचे हाल नको. हावले आता तर हाल. लोकांना विचारतो, लोक सांगा ना पण कुठून आणली. नुसते म्हणले बाजूला आहे. आम्ही इथून गेलो, इथून रिटर्न एक डब्बी घेतली फक्त. ते पण जाऊन द्या. आम्ही ह्या दुकानात, ती दुकान बघा कुठे, इथं दुकान आहे. आम्ही इथून रिटर्न गेलोय, इथून फिरून आलोय तिकडं. वा एक नंबर. लोक बघायचे नाहीत माझ्याकडे. बाई आरोग्य केंद्र महानगरपालिकेचे. गाडी इथं लावली. लोक घरी चालले सगळे, आपणच मागं राहिले. किती वाजले, 3 वाजले. ठीक आहे, डॉक्टर बी घरी चालले आता. झालं, लास्टचं पेशंट होतं वाटतं ते. डॉक्टर बी घरी गेले आता. जाऊ गोळ्या घेऊ. ते गोळ्याचं बंद होईल. चल पाटापाटा जा. हा बघितलं. हा काय सांगितलं त्यांनी, काय विचारलं. हां हां सांगितलं आंघोळ करत ना 2-2 दिवस. हा करतो, खरं सांग बरं, मला माहिती ना करतो की नाही करत. गप खॉटरडे. त्याला सांगायचं तालमीत जातो म्हणून. तसं झालंय. सांगितलं का मांडीचं, सांगितलं का. तिथे चेकअप होतं. आता इथून गोळ्या घ्यायच्यात. गोळ्या घेऊन त्यांना हे केलं का तू, मांडीत सांगितलं का. खरं का दाखवलं का. हां हां इथून गोळ्या घ्यायच्या. स्किनसाठी आहे दवाखाना. 2 वाजता ओपन होतं बाबा. 2 वाजता ओपन होतं. आम्ही डब्बी घेऊन आलो. त्या डब्बीचा उपयोगच नाही झाला त्यांनी क्रीम आईच्या गावात. अरे त्या डब्बीचा उपयोगच नाही झाला काय. आईच्या गावात. पण कसलं बघ ना, आपण डब्बी आणली आणि डब्बीचा उपयोग नाही झाला काहीच. आम्ही हिंडलोय मक्कार इकडं तिकडं. हे अवघड झालं बाबा. फार असं गोल फिरून आलो, गोल फिरून. त्या डब्बीचा उपयोगच नाही झाला काय. आम्हाला वाटलं क्रीम देतील ते, पण आपण विचारलंच नाही ना रे. पण ते मी विचारलं ना. हां की मी
ती म्हणली की खांजवते म्हणल्यावर लागतील डब्बे. कोणाला विचारलं तू? त्या लोकांना आईचे गाव मी म्हणतो नाही विचारतो ना आतमध्ये नाही नाही लागतील. लागतीच का? लागतील डबी. जाऊन द्या आता निघ. आता निघतो घरी. चल जा तू देतो मी आलो. आता निघतो. अवघड एवढं फिरलो आणि त्या डब्बीचा उपयोग नाही झाला काय. आता चाललो एका ठिकाणी कॅमेरा रिपेअर करायला टाकायचा आपला. जो सगळ्यात पहिला कॅमेरा होता ना निकॉनचा, निकॉन 5300 ऐक तो रिपेअर सर्व्हिसला टाकायचा आहे. दोनदा गेलो त्यांच्याकडे पण बंद होतं ते. आता बघू जाऊन चालू आहे का नाही. चालू तर पाहिजे बरं का, नसेल तर काय तिथून मग घरी डायरेक्ट घरी. मॅजिक डिजिटल जयशंकर वडापाव अस्सल कोल्हापुरी चव. बघू आता गरमागरम पाऊस पण चालू आहे, त्यासोबत एक वडापाव घेत. वडापाव हे असं वातावरण. जयशंकर घ्या उचला. खातो आता आम्ही पण. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे घरी. आता किती वाजले? 4 वाजले. 4 आपण गेलतो 11 वाजता, आत्ता वाजले 4. असो आता खाल्लं तर आहे, खायचं नाही. आता मी येणार आहे लाईव्ह. सगळी शॉपिंग वगैरे झाली. आता काय काय घेतलं दाखवू का तुम्हाला? एक मिनिट. हा ग्रीन पडदा आहे लाईव्हसाठी घेतला हा बॅकग्राऊंड रिमूव्हसाठी. आणि आहे टेंट. 4 जणांचं टेंट आहे, 4 जणांचं. आता आम्ही जाणार आहे कॅम्पिंगला, त्यासाठी घेतला आहे. बघू आता तिथे गेल्यानंतरच कळण याचा उपयोग किती होतोय किती नाही. म्हणजे भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.